91वा दिवस संध्याकाळी 5:15 वाजता. दीपालीला घ्यायला गेले ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आत्ताच ॲक्च्युअल गेम आहे. मला कळतं हे गेम, तुला पण कळतं. तर खूप इम्पॉर्टंट आहे. मनावर घ्यायचं नाही. आणि जे असेल ते बोल तिच्याशी, संपून टाकते मॅटर. झालं होतं दादा 2 दिवसांपूर्वीच सगळं सॉल्व. मग सरड्याचं काही क्वालिटी सांगितली की जो लॉयल नाही आहे, जो रंग बदलतो सिच्युएशन बघून, तिथे तन्वी फिट कशी होते, ती लॉयल राहिलेली आहे. म्हणजे तुझ्या एका याच्यासाठी जे क्लिअर झालं आपलं दोन मी माझ्यासाठी बोलले, मी ग्रुपचं नाव घेतलं नाही, नाही. इंडिव्हिज्युअल मी माझ्या सिच्युएशन बद्दल बोलते. मला कळतं, कारण मला असं वाटलं की जिथे मला गरज होती, जिथे मला फिनाले खेळायचा होता, माझं शेवटचं ते राहिलं ग. मी कुठे जाऊ बोलायला ही गोष्ट नाही ग. मग मी माझ्याबद्दल बोलली, मी बाकी कोणा तिच्या लॉयल्टीबद्दल नाही बोलली आहे, तिच्या कुठल्याच गेमबद्दल नाही बोलली आहे, ती हे कर त्याच्याबद्दल बोललेली नाही आहे. पण ताई तुला एक गोष्ट कळत नाही का ग, तुम्ही दोघं पण माझ्या ग्रुपमधले होतात. असं नव्हतं की मी विशालला निवडून आले आणि तुला नाही निवडलं. दोघं पण माझ्याच ग्रुपमधले होतात ना. मी काय करणार होते, एक तर तुला नाहीतर त्याला, दोघांपैकी एकालाच सिलेक्ट करणार होते. किती ऐकवशील अजून मला की तुझा मी नाही तुला ऐकवते, मला स्वतःलाच मी तो त्रास करून घेतेय आतल्या आत. अजून काय नीट बोलायचंय दादा, मला त्रास करून घेते मी तो. पण दादा कुठे वाईट बोलतेय तिकडनं मी? नको बोलू. की अजून काय बोलायचं डार्लिंग, होतं तुझ्या मी? भलाईसाठी, तुझ्या पॉईंटसाठी सांगतोय मी. म्हणजे ठीक आहे असावं, तुम्ही चांगले असाल पण हंबल राहा अरे ना. चांगले काय यार, टास्कमध्ये चांगली आहे हे सगळं, बाकी सगळं नाटकच करते. तिला आधी अँगर इश्यूज नव्हते, मग अँगर इश्यू झाले, मग एकदम सीधी साधी झाली, मग भोळी झाली, मग चांगली झाली. हे कॅरेक्टर चेंज आहे. मला वाईट कुठे वाटतंय ऐकून घे. ती गोष्ट मला राहून राहते की ती बॉन्ड जे बोलले ना ते माझ्या डोक्यात फिरतंय. त्या अरे, गोष्टीला पण घेऊन परत टाइम मी मशीन मध्ये सांगते, परत हे मी केलंय. एवढंच बोलले, तुमच्या दोघांमध्ये मला तू जास्त प्रायोरिटी वाटतोस, तुमच्या दोघांमध्ये तू वाटतेस. संपला विषय. हिचं उदाहरण मी का देऊ अनुश्रीला? मला वाटतंय की बघा, प्रत्येकाचं एक म्हणणं ओपिनियन असतं. आता नात्यात अडकू नका. अरे एक आठवडा गेले मी अजून तेच ऐकते. संपलं. तुला कळतंय का, मी त्याच्यामुळेच जास्त जाते शेल मध्ये. हेच तुला शांत व्हायची गरज हा आहे. तू शेल मध्ये का जाते? ऐक ना बाबा, ऐक माझी. तू रडू नकोस, माझ्याशी बोल, माझ्याशी भांड. फक्त एवढंच बोलते की रात्री ती नीट बोलते आणि सकाळी येऊन परत टास्क मध्ये सगळ्यांसमोर काढ करते. हे नको मी काय काढलं वाटतंय तुझं मला. आता? मी काय काढलं? हे सरडा मला देण्यासारखं होतं. मला नाही पटलं. अरे गेम आहे. हे मला पण तिचं पण तू अफेक्ट का होतीये? तू इफेक्ट कशाला करून मग घेते? असं उत्तर द्यायचं इतर माणसं तिला. बोलतात ना, फरक नाही पडत. जेव्हा स्वतःची माणसं बोलतात ना, जनता पण विचार करायला नाही भाग- असं काही नाहीये, असं नाही. थोडी आहे. हेच डोक्यातनं काढ. हे असं का विचार स्वतःवर करते? कॉन्फिडन्स ठेव. तिला सांगितलं काउंटर काय? तू सांग मी चुकते. कुशीत घेऊन माझं तुझं बोल, चल तू सांग सांगितलं मला की मी मी ताई. चुकते. हा मी चुकली, इकडे बोलली मी चुकते, पण माझ्याही मनात ज्या गोष्टी राहतात ते मला बोलायच्यात अजून अगं. किती 7 दिवस बोलणार आहेस का तू? मला मी घेईन 1 महिनाभर. पुढे असं जादू काठी आहे काय ती लगेच ठीक होणार? तू बोल ना मला, तू ताई हे चुकतंय तुझं, इथे नाही घ्यायला पाहिजे, बोल मला, चालेल मी ऐकेन ते सगळं, तुझं ऐकायला रेडी आहे मी. माझ्या वयात मी तिथे जाऊन तुझं इन्व्हिटेशन कार्ड श्रेड नसतं केलं, एवढी तरी माझी समज आहे. ठीक आहे ना, तू मोठी आहेस त्या shred हिशोबाने. करून पुन्हा 5 पण ते मिनिटांनी मला एक लगेच सांगते, तुला- श्रेड करायच्या ठिकाणी पण तू ज्या पद्धतीने बोलली होतीस त्यासाठी श्रेड केलं होतं, जिथे तू डायरेक्ट माझ्यावडी बसली होतीस की माझा तिथे हा संबंध कदाचित नसताना माझाच समंजसपणा तो त्यामुळे होता की असेल. मी नाही टास्क मध्ये काढत अशा गोष्टी, पण मी नसतं बस. तुझं इन्व्हिटेशन कार्ड श्रेड केलं आणि 5 मिनिटानंतर लगेच तुला गिफ्ट पण नसतं दिलं. तू बोल तिच्याशी. अगं असं का बोलतेस? नाही, तुला बोलायचं आहे ना म्हणून म्हणते. नाही मला काही नाही, मला तुलाच बोलायचं तर झालंय माझं. हे 90 दिवस मला चांगले वाटतात, पण हे 10 दिवस जात नाही. 10 दिवस जात नाहीये माझ्या. संध्याकाळी 5:30 वाजता. तुमच्या दोघींमध्ये जे मिसअंडरस्टँडिंग होते ते आत्तापर्यंत सॉर्ट झालेलं नाही आहे आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत आहेत परत परत. अजून किती सॉर्ट करू रेवा मी? त्या दिवशी ती काय बोलली, इथून पुढे नाही होणार म्हणून ना, किती किती चांगल्या शब्दात समजावून सांगितलं होतं मी. अजून किती समजावून सांगू, ते पण टीचरसारख्या बाईला जी समजूतदार आहे म्हणते. तुला तुझं नेचर माहिती, तू हळवी आहे. बघ मी तुला काय सांगते, तुमच्यामध्ये बोलायचं नाही आहे, कारण असं वाटतं की एक टोळी काटा 6 लोक टोळी काटा कायच आहे. त्या दिवशी तिला प्रभूला उमेदवारी नाही द्यायची होती, कारण मी तिला डील देत होतो, मी स्वतः, तिने नाही घेतलं. ओके, एक पॉईंट चान्स असू शकतो की तिला माझ्यावर शक आहे की मी पलटेन. या गेममध्ये मी हे नेहमी ठेवलं की मी एकदा बोललो की पलटत नाही. तरी तिला असा चान्स वाटत असेल की हा जर मी तिला डील दिलं, हा आज जाऊन पलटला तर असं तिला वाटत असेल, तर मी तिला उलटं डील दिलं.
तुझा मला भरोसा नाही आहे ना, मला भरोसा आहे तुझ्यावर, हे तू उचल. तू आज जा, माझं नाव नाही घ्यायचं, तू संकेतला काढ, मी आणि प्रभू तर पण फाळलं तिने ते पण नाही घेतलं. ते तर घेऊ शकली असती ना. विशाल आणि अनुश्री जे काही सांगतील हे जर ती ऐकत असेल तर मग कसला काटा स्ट्रॉंग माहिती नाही ना कसली आपली इंडिव्हिज्युअल आपल्याला अजून त्या गोष्टीवरती बघ कन्फर्मेशन विशाल किती नाहीये. मॅनिप्युलेट करतो हे सगळ्यांना माहितीये, अनुश्री किती खोटा नाटा सांगते हे सगळ्यांना माहितीये. मला कळतंय, पण आपल्याला ही कन्फर्मेशन नाहीये की ते त्यांचंच आहे. कधी कधी काय होतं, कधी कधी सॉरी म्हणून ॲक्सेप्ट केलं पण चांगलं असतं, दोघांनाही. हा चांगलंच असतं, पण मी तिला हे म्हटलं की जखम लागली की ती लगेच नाही ना भरत, वेळ लागतो ना त्या जखमेला भरायला. म्हणजे तू जिथे नाती बनवतेस किंवा तू जिथे चेंज करतेस तुझे स्टेटमेंट्स, ती अनुश्री रिअल आहे. आणि जिथे मी म्हणते की मी उत्सवला त्यांचा खेळायला आली नाहीये पण मी 4 नाती माझी बनवली आहेत, जी नाती स्टार्सनुसार चेंज होतील पण मी होऊ देणार नाही, हे म्हणणारी मी तिला फेक वाटतेय. ते पण 13व्या आठवड्यात तिकीट टू फिनाले जिंकल्यानंतर. विशाल आणि यांच्यासमोर जास्ती बोलू नकोस. नाही बोलत आता, ती घरात ऐकलं जातं ना. पुढे पुढे पण आता ते काय होतं, त्यांना मला द्यायचं नाही फुटेज याच्यामध्ये, हा, कळतंय तुला. हो पण आता कसं आहे, आता आपण जर बोलणार कुठेतरी, आता हे 4 लोक आहेत, कोण ना कोणतरी येऊन त्याच्यामध्ये, आता हिला पण कळलं, तन्वीला पण कळलं पाहिजे ना. तू देऊ नकोस ते तेवढं कर फक्त. ते काट्याची गोष्ट काट्यामध्ये राहू दे. संध्याकाळी 5:45 वाजता. दीपाली मस्त जातेस. कळलं. तुझं काय होतं माहितीये तन्वी, की ऑडियन्स मला कसं बघेल. अरे पण ऑडियन्स तुला जज नाही 10 करणार वेळा आहे. बोलून झाल्यानंतर सुद्धा ते माणूस तेच बोलत असेल तर मी शेवटी काय बोलणार की ऑडियन्स बघणार आहे शेवटी. हे ती हल्ली आहे, तिला पहिल्यांदा वाटतंय की तिच्यासाठी हे लोक नाही खेळत आहेत. माझ्या आतून डिस्कस खूप चिडचिड करत होते. नको चिडचिड करून घेऊ ना. आणि आतून ती आतून म्हणते मी की तुझी दाखवत बोलायला नाहीये. गेली की तू रडायला लागते, तू चिडायला लागते, मग तू कसं बोलणार अरे तिच्याशी. केलं का ग चिडचिड मी? पण मी दुश्मनाचा हात नाही मिळवणार आणि मी त्यासाठी प्रभूची डील कॅन्सल करणार. आणि हे जे वाक्य घेऊन आपण पुढे चाललोय तर ते कुठेतरी मला न पटण्यासारखं आहे. मला पण. आणि हे ऐकून नाही घेत ती. बेसिकली बघ, हे तिचा आवाज आहे ना, तो त्रास देतो. बोलता येत नाही तिच्याबरोबर, डिस्कस करता येत नाही. तिचा मोटिव्ह काय होता, प्रभूला सेफ ठेवायचंय, तर ती विशालला न काढण्याची डील घेऊ शकली असती. हे सरळ सरळ मॅनिप्युलेशन पण चालू आहे. तुला पण माहितीये विशाल आणि अनुश्री किती मॅनिप्युलेट करतात एखाद्या गोष्टीसाठी आणि किती खोटं नाटक करून काहीही सांगू शकतात. ताई त्यांच्या मॅनिप्युलेशन मध्ये जर जात असेल ना, ताई स्वतःचा गेम वीक करते. रात्री 7:45 वाजता. दादा काय पटकन बघायला ये, काय काय आलंय. मला घरी जायचंय आता. मला घरी जायचंय, मला इथे नाही राहायचंय. तू एवढं कसं काय कधीपासून गोड हाड खाते? बघतेय. काय आलंय आता मी म्हणजे? खाणार. माझं नाव कशावरती? मला डोनट दुसरी ए ते मला मोमोज, तुला मोमोज पाहिजे, तू मोमोज शेअर करा. धीर नाही. आमच्याकडे 2 आहे. हा मग मला एक फालुदा दे. हे काय फालुदा पाहिजे, आईस्क्रीम नाही. फालुदा असं इंटरचेंज करा ना आपल्याकडे. मला दे ना डोनट. हे मी हे तुमच्यासाठी मारले होते ह्याच्यावरती. असं दे ना, शेअर करूया ना. शेअर करू शेअर करू. पण घ्या, हा मोमोज पण दे. दे. एकच द्या बघ. घे. Taste करा. घे ना. हा, घे ना, फोडलं येतेच खा. वा कमाल आहे फलुदा. जा. ठेव ना थोडं प्लीज. का तुला हवंय, कशाला? कमी गोड खातो, चल दे मला. ते रबडी माइंड ब्लोइंग आहे. वाव. रात्री 10:15 वाजता. किती डेस्पिरेट असणं ह्या गेमला घेऊन. तुझं डेस्पिरेशन दिसतं नाही ते, पण ते मी खूप तशी आहे की आतल्या आतमध्ये माझं आहे. जेव्हा होईल तेव्हा सांगेन. असं मला असं होतं की मी जर बोलत राहिले की मी ट्रॉफी जिंकणार आहे, मी ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि मी खूप हे करते आणि मला इथपर्यंत जायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे, जिंकायचं आहे, आणि जर ते कम्प्लीट नाही झालं ना तर मला स्वतःच तोंड घशी पडल्यासारखं होईल. त्यामुळे मी बोलणंच टाळते. माझं जे पोटात असतं ते ओठावर असतं. माझा स्वभावच तो आहे, मी पोटात दाबून नाही ठेवू शकत. तू जे काही व्यक्त करतेस ना, खूप पॉईंट टू पॉईंट मुद्देसूद असतं, सगळं मान्य आहे. पण खूप अशा गोष्टी नोटीस करते मी युजली की जे असं मला वाटतं की अरे उगाचच करते का, मुद्दामून करते का, असं वाटतं. मला तसं नाही वाटत. मला आनंद झालं मी व्यक्त करते, मला दुःख झालं मी व्यक्त करते. आणि तू काय बोलली होतीस काल, लगेच उत्तर करत नाहीस कुठल्या गोष्टीचं, थांबतेस. मी आधी बघून घेते कोणाचं काय चालू आहे, काय नाही. अच्छा असं चालू आहे,
याला काही व्हॅल्यू म्हणजे नाहीच आहे, म्हणजे याला बुडच नाही, निघा तिथून असं म्हणून पण बरीच भांडणं सोडून मी इथे आलेली. पण ज्या भांडणामध्ये मला असं वाटतं की कोणतरी बरोबर असलेला चुकीचा दिसतोय किंवा दोघं पण चुकीचेच दिसत आहेत, तेव्हा मी जाऊन मध्ये पडते आणि सांगते की अरे काय चाललंय. आम्ही डिस्कस हे आधी पण करत होतो, पण काय होतं ना की मी कधीच तुला नॉमिनेट करायचं माझ्या डोक्यात पण विचार नाही आला, कारण तू करतेयस यार, दिसतेय, धडपड दिसते आणि तू चांगला गेम खेळतेस, तर मी तुला नॉमिनेट काय कारणावरून करू. पण माझ्या मनात खूप दिवसापासून ती गोष्ट होती, म्हणून माझं असं झालं की आत्ता ती वेळ तर बोलून टाकावं. म्हणून त्या दिवशी बोलून टाकलं की बाहेर गेल्यानंतर असं वाटायला नको की अरे मी तिला हे का नाही बोलले, जर माझ्या मनात होतं तर. हा तेच तुझं ऐकल्यानंतर मी पण त्या दिवशी विचार केला रात्रभर. त्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी करून विनर झाली नाही पाहिजे, इतकं तिच्याबद्दल बोला सारखं की असं काही नाहीये, मला तर असंच वाटतं की हा जाणून बुजून केलेला प्रयत्न असं काही नाहीये. प्लॅन कारण आहे. मी जेन्युइनली सांगते, माझ्या मनात कधीच कोणाबद्दल हेट नसतो की मी या माणसाला हेट करते किंवा मी या मुलीला हेट करते. मी एवढी पण हे नाहीये की सेल्फ ऑब्सेस नाहीये की नेहमी मी जिंकले पाहिजे, मी हे झालं पाहिजे, असं नाहीये. ते स्पोर्ट्समन स्पिरिट आहे माझ्यात. रुची तर सगळं चांगलं खेळत होती, खूप स्ट्रॉंगली खेळत होती. तिथे तिची भाषा बदलली, तिथे ती अडकली कुठेतरी. मला तर वाटतं कुठेतरी तुझ्यात अडकली, तिथे गडबड झाली ती, है ना. ती तुझ्याकडून बाहेर निघाली असती ना तर तो एक वेगळा गेम चालू झाला असता तिचा. म्हणजे मी तुला मागे पण बोलले की तुझ्याकडे गोष्टी येत गेल्या, मला गोष्टींकडे धावावं लागलंय कायम. तुझ्यापेक्षा मी 4 वर्षांनी मोठी आहे, तर तुला ज्या आत्तापर्यंत गोष्टी मिळाल्यात किंवा तुला जो फेम मिळाला आहे ना, तो कुठेतरी मला मिळालाच नाही आहे. तू मिलियन्समध्ये इथे आली आहेस प्रवास करून, मी अजून हजारातच प्रवास करत म्हणजे बेडकासारखी डबक्यातच पोहते. त्यामुळे तुझ्या वयात तुला जितकं मिळालं आहे ना त्याचं सॅटिस्फॅक्शन तुला आहे. माझ्या वयामध्ये मी ते करूच शकले नाही याचं रिग्रेट मला आहे. आणि जर मी इथं उतरली आहे ना, तर पहिलं पाऊल ठेवल्यानंतरच मी म्हटलं होतं जर मी आले तर मी जिंकून जाईन. आणि त्या जिंकण्याच्या जोरावरतीच मी प्रत्येक दिवस बघते माझा, आणि ती माझी भूक आहे की मला जिंकायचं आहे म्हणून, आणि तेवढ्यासाठीच मी खेळत असते. मी जीवाचं रान करते पण खेळत असते. 92वा दिवस सकाळी 8 वाजता. गुड मॉर्निंग महाराष्ट्र, गुड मॉर्निंग बिग बॉस. सकाळी 9 वाजता. तुला सांगितलं होतं मी बाबा माझ्या एवढे कधी आई बाबाला टेन्शन होतं ना, कुठे काय करणार हा पोरगा मोठा होत. तर त्यांचं डोकं लढवत होते ह्याला काय शिकवायचं पुढे जाऊन. आई म्हणाले हॉटेल मॅनेजमेंटला पाठवा. मग ते हॉटेल मॅनेजमेंट रिसर्च सुरू झालं. मग नंतर आर्मी जॉईन करायची होती मला. एंट्रन्स क्लिअर केली, फिजिकलमध्ये नापास झालो कारण की फ्लॅट फूट आहे माझं. फ्लॅट फूटमध्ये घेत नाहीत आर्मीमध्ये. मग आता करायचं तरी काय, ऐकायचं नाही ना मी कुठे जायचं वगैरे. असं सांगितलं तिथं बसमध्ये टाकलं मला, कुठे तर घेऊन त्याच्या चल चल सांगतो बस सांगितलं नाही मला. बस थांबली, उतर झोपलो होतो बसमध्ये. उठलो आणि बघितलं कुठे थांबली, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. म्हटलं बाबा चल चांगलं आहे, फ्युचर आहे, हेच फ्युचर आहे. बरोबर बोलत होते बाबा. माझ्या पप्पांना एकच टेन्शन होतं, कुठेही टाकलं तरी जाणार इंडस्ट्रीच्या साईडलाच कुठेतरी. दुपारी 12:15 वाजता. दही घ्या, दही. तुला नाही पोळ काय तू सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आहे. आता काय संपलं. आणि तू जाऊ माझ्यावर अरे काय झालं? कळलं ना, ज्याची चावचाव करायची नाही. तिथे चाव 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 होतं तेव्हा काय, लक्ष आहे माझं. हा तेव्हा चाव चाव करत होतं तेव्हा काय.
रकी जात होतं तेव्हा काय मला चालत नाही. ओ ओ ओ दॅट्स इट. ओ विषय संपला. दुपारी 1:15 वाजता. बरं, बोलायचं का आपण जरा थोडं सगळ्यांनी? बोला ना बोला ना. पहिली गोष्ट म्हणजे माझं एक म्हणायचं आहे की काटा जसा फॉर्म झाला होता, जसा होता तो जपला तोपर्यंत अजून जपायला हवा. कारण की मला वाटतंय तिकडचा इन्फ्लुएन्स होतो इथे. मला वाटतंय तो अनुश्रीच्या थ्रू ट्रिगर करायचा प्रयत्न करतोय तुला खूप. सेकंडली तुम्हाला विंचू वगैरे तुम्हाला दिलं होतं प्युअरली बिकॉज तुमच्या दोघांमध्ये जे डंक मारणं चालू होतं त्या ह्याच्यावर दिलं होतं मी. अरे पण मला ते पटलंच नाही. मी काय डंख मारला होता? चूक झाली चल, मी टास्कमध्ये करायला नको होतं मी, पण बेसिकली मला वाटलं की तुम्ही दोघी एकमेकांना जसे अटॅक करताय, अटॅक म्हणजे इमोशनल होऊन जे काय होतंय ते बरोबर नाही वाटत आहे. मी कुठेच नाही येऊन कुठे वार केलाय. तन्वी, तुला ऐकायचं तर ऐक. मी ऐकते. उगाच काउंटर ऐक. मी ते सांगतोय ते ऐक. मला रिझन हवं होतं फक्त. रिझन हवंय कारण की तू ज्या पद्धतीने बोलतेस ते कधी कधी टोचतं. तुम्ही फक्त माझ्या टोनवरती जाता, पण तुम्ही काय वागून जाता हे तुम्ही बघतच नाही. त्या दिवशी मी तुला म्हटले टोन मी तेव्हा नीट करेल जेव्हा तू सगळ्यांसमोर मला नाही बोलणार. तू सुरुवात केली होती. आता ती गोष्ट कशाला कळतं जे मेन बोलत होते काय तिथे कुठे बोला. जाते मुद्दा इथेच क्लिअर नाहीये. त्याचं म्हणणं काय आहे की माझ्या इथे चुकते म्हणून ते सगळे भडकतात तिच्यावर. बरं नको असं नाहीये. मी नाही. म्हणते जे जिथून मला बोलताय पुन्हा तिथे explain तिथे करून सुरुवात देऊ देत करा. मला नाही ऐकायचंय, मला कळलंय. टोन तर कळू देत, सांगू देत की कुठे बदलला तन्वी, होता माझा. गप्प बस आता. असं कसं अरे दादा? झालंय, तो एवढा लांबचा टॉपिक होता तो. टोन फक्त पण ते tone. झालं बरं, मी बोलून काय आपण म्हणते, सॉरी आता गरजेचं हे आहे मग की परत टोन ज्या झाल्या त्या- काल पण तुम्हाला टोनवर. अरे पण आता पण टोन तुझं नाही चेंज होतो, बोलतेस तशी तुझी सवय आहे ती म्हणून सांगतोय. हे बघ, तुला चूक कोणी दाखवलं तुला पटत नाहीये तन्वी. मी ऐकून घेईल, पण त्या चुकीच्या आधी तुम्ही काय चूक करून जाता हे तुम्ही बघतच नाही. तुम्ही डायरेक्ट येऊन मला बोलून अरे जाता. कोणी डायरेक्ट म्हणत नाहीये. मी आता काय बोललो हिला? तू मला काल जनरली टोनवरतीच बोलतोयस, पण त्याच्या आधी काय झालं हे बघतच नाही. बरं ठीक आहे, बोल, जा टोन मध्ये बोलायचं ते बोल. माझा फक्त मुद्दा जो होता की आता शेवटचं दिवस उरलेत, आपण इन्फ्लुएन्स होता कामा नाही, ते येऊन इन्फ्लुएन्स करताय. तेच मग आपल्याला त्याच्यामध्ये फूट पडते. हेच काल आपण सेमच फूट पडली. ताई माहितीये का कसं नाही. टास्क मध्ये जे होतंय ना ते दिसतंय. टोळी स्ट्रॉंग दिसतंय. जे दोघं उरले त्यांच्यामध्ये इमोशनल बॉन्डिंग दिसतंय आणि इथे आपण तुटलेली बिखरलेली दिसतोय. स्ट्रॉंगर आणि Audience ना ते ending मध्ये जे दिसतंय, ते इमोशन दिसतंय. अरे हे काय एवढं सपोर्ट केलं मी काट्याला सगळे असं काट्याला, बनतोय. हे काय लास्ट मिनिटला येऊन याचं चाललंय, याच्या अगेन्स्ट चालली याचं. हे नाही, मी नाही कोणाच्या अगेन्स्ट चालली. तन्वी, आता परत हे तुझं नेचर आहे ना, मी नाही चालली, आपण ग्रुप म्हणून बोलतोय आता. ओके, पण तू एकमेकांच्या अगेन्स्ट जातोय बोलतोयस तर ते कसं मी ऐकू? तुला पूर्ण बघ ना मी कुठे अगेन्स्ट जातात. मला याच्यात जायचंच नाहीये. तुम्ही कसे काय, मी जनरल तुम्हाला सांगतोय सगळं. तुम्हाला आहे प्रत्येकाला तिथेच आहे. मी नाही कुठे गेलीये ना. मी कुठल्या टास्क मध्ये कोणाचं नाव तू घेतलंय परफेक्ट आहेस. नाही आहे मी. पण मी ग्रुप तेव्हा तुला परफेक्ट बोलय, तुझ्यामध्ये फ्लॉज नाहीये असं बोलूच नकोस. अरे मी खूप चुकीची आहे. मग मी तू बोलते जेव्हा मी सांगतोय चुकीची आहे. हे हाच टोन, पण मला म्हणायचं हाच टोन. झालीये बोलायची. अरे तुम्ही सारखं सारखं नीट चुकीचं बोल ना जरा. तुझं म्हणणं काय माहितीये का? तू दोघींना चुकीचं ठरवतोयस. मी तुझ्या फक्त टोनॅलिटीवर बोललो, दुसरं काय बोललोय? मी जाऊ दे, बोलायचंच नाही कोणी तुझ्याशी. कोण ना कोणतरी तशा पद्धतीने आपले पॉइंट्स ठेवतं आणि ते ऐकून घ्यायचं असतं. कदाचित ते बरोबर असू शकतात किंवा चुकीचे पण असू शकतात. ठीक आहे, मी चुकले मी बरोबर आहे, संपली गोष्ट. नाही बघ, मी clear तेव्हा करा. पण बोलले होते, दे ताई तुझा हात इकडे. ताईने ग्रुप काटा बनवला होता, पण हा ग्रुप काटा टिकवायचं काम आपण सगळेच करतोय आणि शेवटपर्यंत साथ सोडणार नाही म्हटलं होतं आणि इथून पुढे सोडणारही नाही. आणि जे ते काय- 56 येतील जातील, काट्याला मोडण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा अशा 56 लोकांच्या कानाखाली शाटा मारायचा. एक्झॅक्टली. दुपारी 3 वाजता. दादा बोल. काय करायचं आपण आता? आपण त्यांना फक्त बघत राहूया असं, म्युझियम मध्ये जसे प्राणी असतात. ही गोष्ट नाही पटत मला की बाहेर जाऊन पण तो माझा दुश्मनच राहणार आहे. अरे मी काय यार, इथल्या गोष्टी इथेच सोडून द्यायच्या. ॲज अ ह्युमन बिईंग चांगला असेल तू, ह्याचा विचार केला पाहिजे. मला ती कुठे दिसली लाईफमध्ये तर मी जाऊन हाय बोलेन, कशी एस ठीक आहे ना, जाईन, बिग डील. काय केलंय, मला तिला लाफा मारलाय, शिवी दिली आहे, असं काय असतं? तिच्या आईबाबांबद्दल काय बोललोय? राखी तिच्या बाबांबद्दल बोलली, ती तिची मैत्रीण. पण मी तिला दुश्मन म्हणून पाहिजे, मी तिला स्ट्रॉंग वाटतो दुश्मन म्हणून पाहिजे, म्हणजे हे सगळं नाटक, असं एक फ्रेमिंग का?
अजीबच प्राणी आहेत पण हे हो ना. किती खोटं खोटं करतात, थकतच नाही. असं कसं दादा? तो विशाल प्राणी बघ ना, तो कसा काय दरवेळेस चेंज होतो दादा? आणि तासाला कसा change change होता? होतो. ओळखूच येत नाही यार. हो ना, प्रत्येक वेळेस बघावं तेव्हा वेगळा असतो. जशी सिच्युएशन येईल ना, तो विशाल प्राणी खूप चेंज होतो दादा. तुला माहिती आहे का, प्रत्येक वेळेस म्हणतो मी इमोशनल नाही, नंतर इमोशनल बनून जातो. त्याच्यानंतर बोलतो हा तो माझा गेम होता, हे पण बोलतो. ती काल मला म्हणत होते आम्ही फक्त गेमबद्दल डिस्कस करतो. ती म्हणली की माणूस म्हणून कोण कसं आहे असं आम्ही डिस्कसच नाही करत. मग कोणाचं गेम आवडत नाही तर बाहेर दुश्मनी काढायची, हे कसलं लॉजिक आहे? आणि तेच मी तिला तेच विचारलं तर ती म्हणली मला विशाल माणूस म्हणूनच आवडत नाही असं. त्यांनी त्या माणसाने ऑडियन्सना मूर्खात काढलंय. ऑडियन्सने त्याला सिम्पथी वोट दिलेत. इथे येऊन बघा ऑडियन्स कसा आहे तो. दादा अशा प्राण्याला काय म्हणतात? विशाल प्राणी. चरडा. नको करत. दुपारी 3:30 वाजता. ट्रॉफी पर्यंत कोणाला जायचंय? बसा लवकर. मला राऊंड मार तिथे मी येते. उशीर होतोय, चला ट्रॉफी घ्यायला चला. ट्रॉफीसाठी वेळ होतोय, पटपट चल. ट्रॉफी घ्यायला जायची वेळ आली. आलो भाऊ. चला. अरे थांबा. अरे चला स्टेजवर जायचंय आपल्याला. दारात नको, आपण दुसरीकडे जाऊया कुठं तरी. यार तन्वी खरंच कसं काय एवढं आपण मॅनिफेस्ट करतीये का? तिने ठरवलंय ट्रॉफी तिलाच मिळणार आहे का? कंटिन्यूस आता पण बोलते ट्रॉफी घ्यायची लवकर चल, ट्रॉफी घ्यायची असं काहीतरी बोलत होते. ए चाकात जाणार तुझी साडी. बस. हा पकडून बसते. हा नीट पकड. हिच्या वेळेस खूप कसं कमी केलंय, हळूहळू चक्कर व्हावी म्हणून. बापरे. पोरींमागे खूप कष्ट करावं लागतात यार. डिमांड काय कमी होत नाही पोरींची. फॉलोअर. बाई आता राखी असते तर हिला फरफडावत खाली उतरवली असते. असा हात. हो दादा, बरं राखी गेल्यावर गाडी काढली. राखी पाहिजे होती आता. एवढं श्युरिटी कुठून मिळत असेल? आणि मला कळत नाही बाकीचे लोक ऐकतात, तिला तसे लोक पाहिजे. आता कळलं तुला? ज्यांच्यामध्ये फक्त तीच दिसेल, तीच म्हणून हायलाइट. हां, दॅट वॉज द रिझन टोळी सोडण्याचं. नंबर 1 तिने तेव्हाच बघितलं की हा ऐकून नाही घेणार. एक प्लेट मोमोज, एक फालुदा, 2 डोनट, अरे जातच नाहीये पुढे. एक चिकन, जात नाहीये पुढे. अरे ढकला. ढकला. अरे बापरे. ओ, ते बघ. आज ताईने 20 चक्रा मारल्या नाहीत वाटतं. बघ केवढं वाकून मी ढकलतो बघ. मार खाशीला. ऐक गं, चटोरी. ए चटोरी कमी खा जरा. इव्हन वाईल्ड कार्ड्समध्ये ती संकेत आणि संस्कृतीवर नाही रूल करू शकली असती. तिने रेवा निवडली बघून आरामात, कारण रेवावरती रूल करू शकते. असं कसं यार, फायनलिस्ट आहेत. का मग असं नाही केलं पाहिजे का अरे फायनलिस्ट? कसं म्हणजे एक स्टँडर्ड आहे ना यार. अरे मग काय नाही केलं पाहिजे. तुला पण माहिती आहे काय बोलतो. हो पण नाही केलं पाहिजे. असं कोण करतं? आता ते दीपाली पण बसली ना, देवा पण बसली, ते असं त्यांनी असं केलं. तिचा आवाज पण मोठा आहे रे. संध्याकाळी 5:15 वाजता. आज प्रारंभ होत आहे खेळाच्या अंतिम आणि 14व्या आठवड्याला. सर्वप्रथम बिग बॉस मराठी सीझन 6चे टॉप 6 झाल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. थँक्यू बिग बॉस. आणि आता विजेत्याला मिळणारी प्राइज मनी झाली आहे 15 लाख. त्यासाठीही आपणा सर्वांचं अभिनंदन. आजपासून आपणा सर्वांचाच प्रवास सुरू झाला आहे त्या महाविजेते पदाकडे. आपल्यापैकी कोण ती मानाची ट्रॉफी उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आत्तापर्यंत आपला 93 दिवसांचा प्रवास या घरात पूर्ण झाला. आपणा सर्वांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णतः बंद होता. आपल्या कुटुंबियांना सोडून आपण या घरात कोणालाच भेटला नाहीत.
परंतु या आठवड्यात अनेक पाहुणे आपल्या भेटीला येणार आहेत. कोणतरी वेगळेच भावने असते. आज काही विशेष पाहुणे येणार आहेत. विशेष नेव्हर नो. आणि त्यांना भेटवण्यासाठी बिग बॉस आपल्याला थेट घेऊन जात आहेत बीबी रेडिओ स्टेशनमध्ये. रेडिओ स्टेशन. आणि बीबी रेडिओ स्टेशनमध्ये आपल्या भेटीला येणार आहेत महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध आरजेज. हे आरजेज आपल्याबरोबर येऊन गप्पा मारणार आहेत, धमाल मस्ती करणार आहेत आणि काही मजेशीर टास्क सुद्धा खेळणार आहेत. अरे वा. बीबी रेडिओ स्टेशनमध्ये सगळ्यात आधी स्वागत करूया महाराष्ट्राच्या लाडक्या आरजे सोनाली यांचं. हॅलो. हॅलो 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 सोनाली. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत. नाही म्हणजे मला असं वाटतं की ना आता ना हे आपण रेडिओ शो आहे त्यामुळे तो जसा फील यायला पाहिजे ना, कारण की मी माझ्या सेटअप सोबत बसलेली इथे, राईट? चला मग सुरुवात करूयात आजच्या बीबी रेडिओ शोची. नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही आहात रेडिओ सिटी 91.1च्या आरजे शो सोनाली सोबत. आणि आजचा शो हा माझा खरंच खूप जास्त खास आहे, कारण आज शोमध्ये मी त्या घरामध्ये आहे ज्या घरामध्ये महाराष्ट्रातील घरातले सदस्य त्या घरातल्या सदस्यांसोबत जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबत एक विशेष नातं त्याचं तयार झालेलं आहे आणि त्याच सदस्यांना आता आपण बघत आहोत. फिनाले वीकमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यामुळे या घराने जो ड्रामा केला, राडा केला, इमोशन्सचा महापूर इथे आला, फाईट झाली, फ्रेंडशिप टाईट झाली, त्या सगळ्या सदस्यांशी दिलखुलास गप्पा होणार आहे, गेम्स होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणूयात की आता स्ट्रेस थोडासा कमी करायचा आहे आणि आता मज्जा करायची आहे. तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? एकदम. चला तर मग काय म्हणतात ना की आपल्याकडे बऱ्याचदा आपल्याला काही सांगायचं असेल, समोरच्याला भांडायचं असेल, काही मत मांडायचं असेल तर आपण ते मोठे मोठे वाक्य वापरतो आणि समोरच्याला आपल्या मनातल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करतो. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये खूप छान छान म्हणी आहेत ना, तर त्या म्हणी आता एकमेकांना म्हणा आणि तुमच्या भावना त्यातनं पोचवा. जमेल का? बापरे. ओके. म्हणी ज्या आहेत ते मी तुम्हाला जेव्हा सांगणार तर तेव्हा तुम्ही बहुमताने ठरवायचं आहे की ही कुठल्या सदस्याला लागू होते. ओके, तर आपण आता सुरुवात करूयात म्हणी न म्हणा या खेळाची. तयार आहात? ओके, पहिली म्हण आहे अति तिथे माती. कोणाला लागू होते ही? मला असं वाटतं विशाल. ओके विशाल. पण माती कशी ते माहित नाही, पण ठीक आहे, आता तेच चाललंय सगळं माझ्याकडे. अरे तसं नाही, अति तिथे माती म्हणजे काय की जिथे आपण खूप जास्त काहीतरी करतो आणि तिथे आपलं काहीतरी घोटाळा होतो. ते माती नाही झाली आहे माझी आजपर्यंत, पण ठीक आहे, ते माझ्याकडे भांडायचं नाही. सगळं माझ्याकडेच येणार आहे सोनाली. का एवढं? तुम्हाला पण चान्स मिळणार आहे, आपल्याकडे भरपूर म्हणी येत अजून. ठीक आहे, येऊ द्या So, सगळे. ही फार इंटरेस्टिंग आहे. गोगलगाय पोटात पाय. काय अर्थ याचा? अर्थ काय आहे याचा? मला नाही माहिती. दाखवत नाही तोंडावरती तसं आहे, पण आतून खूप आहे. कुचकट पण आतून आहे, पण तोंडावरती छान 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 असं. तन्वी किती गोड कळालं का तुला? कोणाला लागू होणार सांग पटकन. दादाचे आणि माझे भापो झालेत. हा विशाल. मी तूच. नाही दीपाली ताई. अनुश्री? मला असं वाटतं दीपाली ताई, कारण गोड गोड वागते ती, पण कधी कधी मधूनच तिच्या अंगातलं ती गोगलगाय बाहेर येते आणि कुचकटासारखी वागते ती, पण ती खरंच खूप गोड आहे. आता गेम खेळायचं म्हटल्यानंतर कुचकटपणा वागावा लागणार की नाही शोना? बिलकुल लागणार आहे. आणि तीच तर मला असं वाटतंय ना की या घरात राहण्याची गंमत आहे. मग थोडा तेच ना, कुचकटपणा मग पण कधी पाहिजे गोड ना. व्हावं लागतं, कधी कुचकं व्हावं लागतं. आम्हाला अनुश्री वाटते. हा गुगल. काय एक्सप्लेनेशन काय त्याचं? गोड गोड असते पण नंतर काहीतरी कळतं की वेगळं काहीतरी आहे. ओके, 50-50. ठीक आहे अनुश्री आणि दीपालीजी.
नाचता येईना अंगण वाकडं. येत नाहीये तो टास्क किंवा काही नाही, पण अरे टास्कच चुकीचा होता, मग कसं खेळणार? एक्सप्लेन हा. देणं. राकेश, पटकन सांगा, नाचता येईना अंगण वाकडे कोणासाठी आहे? अंगण वाकडं नाही, मी रद्द करतो नक्कीच. समोरचा जेव्हा भारी पडतो म्हणजे तेव्हा मी मला करावं जिंकत नाहीये तर टास्कच मला टास्क नाही, मला असं टास्क वाटतंय नाही की- म्हणत गडबड आहे. समोरच्या टीम मध्ये गडबड आहे ते सांगतो, तर मी हे घेऊ शकतो. हा बरोबर विशाल, जर म्हटलं तुम्हाला संधी दादा, दिली तर बघितलं तुम्ही ना. कोणासाठी ही म्हण लागू कराल? राकेशच वाटतं मला कारण राकेश वाटतं, सगळ्यात very जास्त clear. सगळ्यात ठीक जास्त आहे? टास्क त्यानेच रद्द केले. ओके, हे इंटरेस्टिंग आहे. उंदराला मांजर साक्ष, याचा अर्थ सांगते की बऱ्याचदा आपण काय करतो की एखादी गोष्ट करतो आणि आपल्याला असं वाटतंय की माहिती नाहीये, पण ते लोकांनाही माहिती असते. कोण आहे असं मला असं वाटतं आधी झालंय हे सगळं. विशाल काहीतरी करायचा पण त्यामध्ये मी सामील आहे असं मी हातवर करायचे. मे बी ती गोष्ट आपण कन्सिडर करू शकतो यामध्ये. अनुश्री, मस्त अनुश्री. मस्त मस्त, व्हेरी नाईस. काना मागून आली तिखट झाली. काय आहे पण? काय आहे? म्हणजे मागून आली आणि वरचढ झाली बेसिकली, उशिरा केली. सगळ्यांना काढून बसलीये. तिला सोबतच्या आलेले त्यांना पण काय पुढचा आहे वासरात लगडी गाय शहाणी. दीपालीजी, कोणाला सांगाल तुम्ही? विशाल नाही नाही, मला ही तन्वी वाटते. मी हा, हात मला वर पण केला तन्वी वाटते. कारण स्वतः पुढे जायचं आणि सगळ्यांना मागे ठेवायचं आणि स्वतः ट्रॉफीकडे जायचं. तर मला खरंच ही मला तन्वी नाही. नाही मला मी तुम्हाला काय वाटतं विशाल? तन्वी. तन्वी नाही, अरे आधी म्हणीचा अर्थ तरी ऐकून घ्या. मला वासरात मला विशालच हो, वाटतं. मला कळतं ते वासरात म्हणजे बछड्यामध्ये लगडी गाय शहाणी, ते मला कळतं त्याचा अर्थ. मला कळतं, मी मराठी थिएटर करायचो तो मला कळतं याचा अर्थ. सो बेसिकली तन्वी. हो, मला असं वाटतं. नाही तन्वी नाही, आम्हाला विशाल वाटतो. विशाल वाटतो. ओके, हे फार इंटरेस्टिंग आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढणे, मजाचा राग दुसऱ्यावरती काढणं. सगळ्यांबरोबर लागू होतं, होईल. सगळ्यांनाच लागू होतं. सगळ्यांनाच लागू होतं. हे शेवटचं आहे. अनुश्री, तुझ्यासाठी, तू सांग हे कोणाला लागू होतोय? गरज सरो वैद्य मरो. ज्या पद्धतीने अनुश्रीने लुक टाकलेला आहे, एकाचं नाव घेऊ की दोन जणांचं नाव घेऊ असा प्रश्न तुला पडलाय का? एक्सप्लेनेशन नाहीये त्या गोष्टीचं कारण मी ती गोष्ट जवळून बघितली नाही. पण मला असं वाटतं तन्वी या म्हणीसाठी. ठीक आहे, अभिनंदन. खूप छान पद्धतीने तुम्ही हा खेळ खेळलेला आहे. काय ना, पुढच्या खेळाकडे आपण वळणार आहोत. त्या खेळामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, जे तुम्ही ह्या घरात केलेलं आहे, नियंत्रण ठेवणं. कोणी आपल्या झोपेवरती नियंत्रण मिळवलं असेल, कोणी आपल्या खाण्यावरती नियंत्रण मिळवलं असेल, कोणी आपल्या काही सवयींवरती नियंत्रण मिळवलं असेल, बरोबर की नाही? पण इथे तुम्हाला बोलण्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. आणि माझ्या त्या अत्यंत प्रसिद्ध खेळाचं नाव आहे नाभिना हा भीना. मी तुमच्याशी काही वेळ बोलणार, गप्पा मारणार आणि त्या प्रश्नांचं उत्तर देताना तुम्हाला तुमच्या उत्तरात हो, नाही, येस, नो, ना असं न म्हणता उत्तर द्यायचं आहे. आणि जर तुम्ही मोठा पॉज घेतला तर तुम्ही बाद व्हाल. ठीक आहे? विशाल, नाबिना हाबिनाचा खेळ मी तुमच्यासोबत सुरू करते. तुम्ही तयार आहात? लक्षात ठेवा, तुमच्या बोलण्यामध्ये येस, नो, ना, नाही, उ येता कामा नये. ओके विशाल, आरजे म्हटलं की कोणाची आठवण आली का? सुशीलाची. सुशीला कोण? कॉलेजमधली. कॉलेजमधली मैत्रीण अजूनही आठवतीये तुम्हाला? कधी कधी. काहीतरी लपवताय? लपवत असं मला मनात कधी कधी येतं. पण मला सांग की आरजे आणि सुशीलाचा काय संबंध? सुशीलाला आरजे व्हायचं होतं. खुश झाली असणार ती आता हे तुझ्याबद्दल, तू तिच्याबद्दल जे बोलतोय ते ऐकून. बघितलं असलं तर. किती मस्त खेळलाय तुम्ही, मास्टर माइंड आहात. लोकांना असं वाटतं. वा 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 वा, वेल प्लेड विशाल. विशाल, आणि टास्क जिंकणार नाही असं काय होईल का? व्हेरी नाईस. राकेशकडे जाऊया. अरे ठीक आहे, मला सांगा की बिग बॉसच्या घरात आल्यामुळे तुमच्या स्वभावात काही बदल झालाय का? अच्छा, सुरू झालंय का? लगेच बहुतेक म्हणजे काय नेमका सांगता येणार नाही. शब्द कमी पडतील. कमी पडतात? अच्छा, पण मला असं वाटतं की कविता चांगली करतात ना तुम्ही? प्रयत्न करतो. मग आता जरा 2 लाईन्स आमच्यासाठी होतील का? मूड वर डिपेंड आहे. बर, भूक लागली आहे का आता? रोजच लागते. घरी गेल्यानंतर स्वयंपाकातला कुठला पदार्थ सगळ्यात आधी बनवणार आहात? पटकन सांगा. पोहे. मी तुझ्यासाठी पोहे आणू? आऊट झालेला आहे. एवढा मोठा पॉज घेतला तर कसं होईल? पटापट उत्तरं द्यायची आहेत. केवढा पॉज घेत आहेत? ओके, आता आपण खेळूयात तन्वी बरोबर. ठीक आहे? ओके तन्वी, मला सांग की आता भूक लागली असं वाटतंय का? थोडी थोडी. कुठला पदार्थ डोळ्यासमोर येतोय जो तू आजपर्यंत खाल्ला नाही या घरात? माझ्या हातचं वरण भात. अच्छा, मी येऊ खायला? येऊ शकतेस. आत्ता ये. तुला आवडेल? आवडेल. पण मला सांग की तुला दडपण आलंय का?
कशाचं? खेळण्याचं. असं कधी वाटलं नाही मला. नाही काही पण म्हणायचं. ओके, आता दीपालीची तुम्ही अगदी महाराणीसारखे दिसतायत. असं कोणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली का? माहित आहे. अच्छा, या घरामध्ये असं कधी वाटलं का तुला की मी उगाच रागवले कुणावर तरी? पटकन पटकन तन्वी. पटकन. तन्वी. बर, मला सांग की विशाल बरोबर तुझं चांगलं नातं होऊ शकतं का? अरे पण नाही आणि सेंटेन्स मध्ये पण नाही आलं नाही पाहिजे. जात होते विशाल बरोबर नातं हे घराच्या बाहेर चांगलं होतं आधी. त्यामुळे घरात आल्यानंतर एक इक्वेशन वेगळे झाले, सेपरेट झाले आणि त्याच्यामुळे घराच्या बाहेर गेल्यानंतर तो नक्कीच माझा चांगला मित्र राहणार जो होता आधी. तो काही बदलत नाही, ते काही चेंज नाही होत. मस्त मस्त. म्हणजे मला असं वाटतं की आता याच नोटवरती येस. ओके, नाव रेवा. ठीक आहे. रेवा, घरात येण्याच्या आधीच तू तुझी स्ट्रॅटेजी प्लॅन केली होती का? थोडी बरं, मग ती वर्क झाली का? कदाचित. बरं, मला सांग, आता फिनाले वीक जवळ येतोय, काय वाटतंय की कोणासोबत तुला लढायला आवडेल? तन्वी. वाव. आणि मला सांग की तन्वीने असं म्हटलं की मला वाटतं की त्या दोनमध्ये रेवा नसेल तर चालेल. तुला वाईट नाही वाटणार? तिचं मत. तिचं मत, त्याचा आदर करतेस? कधी कधी बरं, मला सांग की इथनं घरी गेल्यानंतर तू भांडी घासणारच का? कधी 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 का? सगळा स्वयंपाक यायला पाहिजे तुला आता. येतो ना? अच्छा. खूप मस्त. मला असं वाटतंय की हा खेळ जो आहे, मी वाटलं होतं की खूप डिफिकल्ट आहे, पण तुमच्या कोणासाठी तो डिफिकल्ट वाटत नाही. तुम्ही प्रिपरेशन केली आहे का? तयारी केली आहे? ओके. आणि जिच्या जिंकण्याची मला खूप जास्त खात्री आहे, तिच्यासोबत आता मी हा नाविनाचा खेळ खेळतीये. अनुश्री, सुरू करूयात? हो. ओके. अनुश्री, शेवटपर्यंत येशील हे ध्येय ठरवूनच आली होतीस ना आतमध्ये? असं हो. माझी खात्री पहिल्या वाक्यातून संपवली. मगाच्या म्हणीमध्ये एक म्हण ऍड कर, भरोश्याच्या म्हशीला टोणगा. हे दिलं ना, भरोश्याच्या म्हशीला टोणगा. व्हेरी गुड. म्हणजे थोडं तरी माझ्या या वाक्याचं तू थोडं तरी महत्व, कमीत कमी 3-4 प्रश्नांपर्यंत तरी जायला पाहिजे होतं, नाही का? एक चान्स. ऑल राईट. ओके. अनुश्री, रील्स करणं मिस करते की नाही? कधी कधी. नेहमीच. बर, तुझे किती फॉलोअर्स आहेत माहिती आहेत का तुला? आता 1.6 मिलियन होते. बरं, आता माहित नाही. मला असं वाटतं की अनुश्री, तू या खेळातनं बाहेर ये, आपण स्टुडिओमध्ये परत वेगळी प्रॅक्टिस करू. ठीक आहे. थँक्यू शोना, थँक्यू सो मच. तर आता पुढचा खेळ तो अत्यंत इंटरेस्टिंग आहे. काय ना, आता आपण सोशल मीडियाच्याही जगात आहोत आणि आपण सतत आपल्या अशी एकमेकांशी जवळच्यांशी बोलताना आपण इमोजीसच्या माध्यमातून सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत असतो. मी तुम्हाला काही गाणी तुमच्यासाठी स्पेशली असाईन केलेली आहेत. त्या गाण्यांच्या इमोजीज आहेत त्या तुम्ही बघायच्या आहे आणि त्यावरनं तुम्हाला गाणं ओळखायचं आहे. आणि मुद्दा असा आहे की ते गाणं झाल्यानंतर त्याच्यावरती नाचायचं. चालेल, तेच करा. चालेल, मजा येईल. हो. पहिली इमोजी दाखवा. कावळा. काला काला. ओ कावा. हिंदी और मराठी काय आहे ते? ओ काका. ओ काका. ओ काका. ओ काका. आणि आता मी गाणं वाजवते, सो तुम्ही एन्जॉय करू शकतात. आणि हे आहे तुमच्यासाठी YZ चित्रपटामधनं ओ काका.
क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. काय भारी दिसताय तुम्ही सगळे नाचताना. असं वाटतच नाही की तुमच्यामध्ये काहीतरी मध्ये खूप राडे झाले होते. ओके, पुढचं गाणं थोडं टफ वाटू शकतं तुम्हाला. पुढची इमोजी दाखवा. बकरी, शेळी, चहा, पाना, बरं. शेळीच्या पानावर. काय काय शेळीच्या पानावर. करेक्ट करेक्ट. आता यावरती तुमचा एक छानसा स्लोमो डान्स बघायला आवडेल आम्हाला. चला. खूप सुंदर, खूपच सुंदर. मला एक सांग की असं कुठली गोष्ट आहे जी करण्यासाठी तुमचं मन झुरतंय सध्या, जे करता येत नाहीये, बिग बॉसनी तुम्हाला अडवून ठेवलंय ते? बिग बॉसने आम्हाला सगळं काही दिलं इकडे. म्हणजे घराच्या बाहेर जाऊ नाही शकत आहे आम्ही, बाहेरची दुनिया नाही बघत आहे आम्ही, मोबाईल हातात घेत नाही, फोन नाहीये, पण फोनला मी मिस नाही केलंय. खोटं का बोलायचं. जे जे डिजिटल डिटॉक्स करणारे आहेत त्यांना तुम्हाला त्याची गरजच पडलेली नाही, बिलकुल नाही. ओके, पुढचं गाणं इतकं जबरदस्त आहे आणि ती बोलकी अरे नाचलंच पाहिजे याच्यावरती. ठीक आहे, नखरेवाली मे बी दिसली तू. नाही नाही ती नाही, नीट बघ, नीट बघ. हिरोईन आली मिठीत. काय ते गाणं? या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. होऊन जाऊ द्यात मग. वा 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 वा, जबरदस्त एनर्जी हीच आपल्याला हवी होती. आणि आता जे शेवटचं गाणं आहे त्याची इमोजी मला असं वाटतं की तुम्ही पहिल्या क्षणी ओळखाल. कंगवा, चिकन, कोंबडी लगडी घालायला लागली. करेक्ट आहे, करेक्ट आहे. खरंच तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या, कारण की खूप मोठा प्रवास तुम्ही खूप छान पद्धतीने केलाय. खूप खूप कठीण असतं.
त्यामुळे लक्षात घ्या की हा शो तुमच्यासाठी जितका इमोशनल आहे तेवढ्याच बघणाऱ्या फॅन्ससाठी सुद्धा ते इमोशनली कनेक्ट होतात. हे खूप मॅटर करतं. थँक्यू सो मच आम्हाला एंटरटेन केल्याबद्दल. आम्हालाही वाट बघायची आहे आता की बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी कोणाच्या नावावरती होणार आहे. पण तुर्तास आमच्या शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम. मी RJ शोनाली इथेच थांबतीये. थँक्यू. खूप मजा आली सोना. मजा. थँक्यू. RJ शोनाली, आपण इथे आलात आणि खूप मजा केलीत, परंतु आता वेळ आहे निरोपाची. आत्ता काही वेळासाठी RJ शोनाली अँड BB रेडिओ सायनिंग ऑफ. बाय. संध्याकाळी 6 वाजता. सकाळी उठल्यावर चांगलं वाटतं का? नेहमी. तुला लवकर उठते? कधी कधी. मग झोपते? बहुतेक. मला लोकांची भांडते? जास्त नाही. नाही. अरे यार, मला खेळायचंय, मला जिंकायचंय. जास्त नाही. संध्याकाळी 7:15 वाजता. मला मास्टर माइंड मिळाली, मला चांगलं वाटलं. तन्वीचं थोडंसं लहान झालेलं. तिच्याबद्दल काय चांगलं बोललं ना तन्वीबद्दल तर मला काय फरक नाही पडत. मला असं वाटतं ठीक आहे यार, अचीव केलं. माझ्याबद्दल काय बोललं तर तिला का असं वाईट वाटतं? तुमच्या दोघांची बाकीच्यांसोबत नाही, एकमेकांसोबतच कॉम्पिटिशन चालू आहे, माहितीये का? नाही आहे मला. पण तू पण इनडायरेक्टली तन्वीबद्दलच बोलत असतोस. अरे कारण मी माझ्या मुळे एफेक्ट होते, ती मला खूप राग येतो रे. पण मग तू कशाला तिच्याकडे बघतोस? तू नको. कारण माहितीये ती रिॲक्ट करणार, बाकी कोण नाही रिॲक्ट करत. तीच करते. असं बघ, असं करते. मग दीपाली अशी असते. राकेश अजून कुणाबद्दल बोल. कसं असतं? मी सगळ्यांना बघतो. कसं असतं? अजून दीपाली ताई. अरे वा. दुनियावर अशीच फक्त ही अशीच. अशी. आणि मी असं लहान बाळाला मेळ्यात नाही नेत तसं. तो असं वेगवेगळ्या दुकानी नाही बघत. संध्याकाळी 7:30 वाजता. BB रेडिओ स्टेशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आता BB रेडिओ स्टेशनमध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या RJ श्रुती. हाय श्रुती. थँक्यू बिग बॉस. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर तोच आवाज, तोच अंदाज, म्हणजेच यू आर लिसनिंग टू अँड नाव वॉचिंग टू लाईट्स कॅमेरा ॲक्शन. तसं तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधनं माझा आवाज लोकांच्या घराघरांमध्ये पोचतो, पण आज मी महाराष्ट्राच्या अशा लाडक्या घरात आहे जिथून हा आवाज जगभरात पोचणार आहे. आणि बाय द वे गप्पा होणार आहेत अशा सगळ्यांशी ज्यांनी लोकांच्या मनात घर केलंय. एक असं घर जिथे होतात नवीन गाठीभेटी, जिथे बनतात फॉरेवर नाती. एक असं घर जिथे स्वतःला पडताळण्याची असते कसोटी. आणि आतापर्यंत तुम्ही इथे पोचलात ही तुमची कामगिरी आहे फार मोठी. म्हणूनच तुमच्या भेटीला आली आहे मी RJ कलाकार श्रुती ऑन बिग बॉस मराठी. थँक्यू सो मच. आणि मला माहिती काय आवडतं, आपल्यामध्ये ना एक गोष्ट कॉमन आहे. माझ्या शोची सुरुवात देखील गाणी वाजवून होते. आणि बिग बॉस मराठीची सुरुवात देखील सकाळ जी असते ती गाणी वाजवूनच होते. मला इतकी मजा येते ना जेव्हा तुम्ही सगळेजण असे डान्स करत होता. भाई एक अलग ही एनर्जी आहे. मी तर असा विचार केलाच होता की या कधीतरी मला असं उठायचंय, कारण एक पॉझिटिव्ह सुरुवात होते यार दिवसाची. आणि ही सुरुवात मला इतकी आवडली की मी एक गेम घेऊन आली आहे. आणि हा जो गेम आहे हा पण गाण्यांचाच गेम आहे. ओके, सो मी बेसिकली तुम्हाला गाणं सांगणार आहे आणि बहुमताने तुम्हाला सांगायचे की तुम्ही कोणासाठी हे गाणं डेडिकेट कराल. ओके. पण कहाणी में ट्विस्ट. मी काय म्हणाले, गाणं डेडिकेट करायचं आहे
पण हे गाणं कधी वाजतं? उठल्यावर. तो अभी सोना पडेगा ना. झोपा. चला. अच्छा झोपा, सगळे झोपा. आणि चक्क तुम्हाला झोपायला सांगतायत, बजर वाजणार नाहीये, झोपा. व्हेरी गुड. असं तू रोज यायला हवी. रोज आहे श्रुती. सुरू करू? हो. झूठ बोले कौवा काटे. कोण? अनुश्री अनुश्री. फायनली. करेक्ट ओळखलंय. आणि आता दुसरं जे गाणं आहे, गोलमाल है भाई सब गोलमाल है. विशाल बहुमताने तुला हे गाणं डेडिकेट करण्यात येत आहे, त्यामुळे हो जाय. ओके, झोपा. जपून 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 जा रे, पुढे धोका आहे. रेवा. मला वाटतं की हे गाणं सगळ्यांसाठीच जात. चला. सगळ्यांसाठी वा 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 वा, जमलंय. आता खाली झोप. विशाल, यू व्हेरी डाऊन टू अर्थ. कळतंय मला. वेगवेगळ्या जागा शोधून काढतोय. काय कसला क्रिएटिव्ह माणूस आहे हा. झोपण्याच्या वेगवेगळ्या जागा. आवडलंय मला हे. चिंता चिता. तन्वीला करूया डेडिकेट. चिंता खूप म्हणते तन्वीला देऊया म्हणते. ती म्हणते तन्वीला देऊया, चिंता खूप करते. ओके. सुपर. गेम तर छान सुरू आहे. मला खूप मजा येते. आता रेडिओमध्ये काय असतं ना, की आपली एक सिग्नेचर लाईन असते आणि त्याशिवाय आम्ही असं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग नाही करू शकत. सो कम अप विथ युअर सिग्नेचर लाईन्स. आणि जसं आम्ही आरजेच बोलतो, लाईक आय से, सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी कलाकार श्रुती तुम्हाला
तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे विथ युअर सिग्नेचर लाईन. थिंक अबाउट दिस. आहे तुमच्याकडे वेळ, विचार करा. ओके, विशाल इज रेडी. नमस्कार महाराष्ट्र, तुमच्यामधला एक तुमच्यासाठी मी आहे विशाल कोट्यन. चला ऐकूया म्युझिक टन. वा, बरं, विशालचं झालंय. ओके, तन्वी. गुड मॉर्निंग, मी तन्वी कोलते, बिग बॉस सीझन 6 मधून बोलतीये. वा. 56 आले 56 गेले, प्रयत्न केले त्यांनी मोडायचा काटा. 56 आले 56 गेले, प्रयत्न केले त्यांनी मोडायचा काटा. प्रत्येक वेळी आम्ही एकत्र उभे राहून दिलाय प्रत्येकाच्या कानाखाली चाटा. नेक्स्ट, हुज नेक्स्ट? नमस्कार, मी आहे राकेश बापट आणि तुम्ही ऐकताय बीबी रेडिओ. आम्ही बिग बॉसच्या घरात आहोत आणि आता फक्त एकच कक्ष, ट्रॉफीवर लक्ष. वो, क्या बात आहे. दीपाली ताई. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. बीबी रेडिओमध्ये मी दीपाली सय्यद तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. स्वतःवर प्रेम केलं तर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करू शकता. तसंच आम्ही बीबी हाऊसमध्ये आम्ही एकमेकांवर खोटं प्रेम करतो, पण असं आम्ही सगळ्यांवर खूप प्रेम करतो. लव्ह यू. ओके, मला 2 मिनिटं वाटलं की माझा जॉब धोक्यात आहे की काय. इतकं बोलली असते. हाय हॅलो. आज काहीतरी काम माझं मोठा श्वास. हाय हॅलो नमस्कार, दिस इज युअर फेवरेट अनुश्री माने फ्रॉम बीबी रेडिओ. लाऊड करा थोडा ऑडिओ. राहिले रेवा. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं बीबी रेडिओ हाऊस मध्ये. आणि मी आहे फॅशन क्वीन, जिला सगळेच करतात सीन. चला, माझा जॉब सेव्ह झाला असं मला कळलंय रेवा तुझ्यामुळे. सॉरी, आय डोंट वॉन्ट टू टेक युअर जॉब. प्लीज डोंट बी मी. येस, ऑल राईट. आता काय की तुम्हाला दाखवायचा आहे अंदाज अपना. भाई, आता ह्या बिग बॉस हाऊसमध्ये अनेकदा अशा घटना झाल्या ज्यामुळे दंगल घडली. पण कोण होणार धुरंदर हे तर आता जनताच ठरवणार आहे. पण आता सैराट होऊन गेम खेळावा लागणार आहे. दिल चाहता है तसं नाही बरं का. बापरे. आता काय ना, उंबरठा गाठलाय तुम्ही. आता सामना जिंकणार कोण हे बघायचंय. म्हणून तर तुमच्या भेटीसाठी मी मुंबई प्रवास करून आली आहे. कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणते. कळतंय ना भावना. तर बस ह्याच भावना मला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. पण त्यासाठी एक पुढचा गेम आहे. पण ज्यासाठी तुम्हाला स्टोरूम मध्ये जाऊन काही गोष्टी आणायच्यात. ओके, वा 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 वा. सो तुम्हाला दिसत आहेत की तुमच्यासमोर काही टॅग्स आहेत आणि ही सिनेमांची नावं आहेत. आणि मी ह्या सिनेमांचं नाव तुम्हाला सांगणार आणि मग हा टॅग तुम्हाला कोणाच्या गळ्यात घालावासा वाटतोय हे तुम्ही ठरवणार. ओके, लय भारी. लय भारी. मला दीपाली ताईला द्यायचं. दीपाली ताईला देऊया. चला गाला. बहुमताने लय भारी हा टॅग जात आहे दीपाली सय्यद. आणि अशा पद्धतीने लय भारी दीपाली ताई. तिची साडी लय भारी, तिचं सौंदर्य लय भारी. दीपाली ताई तू आहेस लय भारी. क्या बात आहे. अनुश्री, पुढचा सिनेमा बिंदास्त. बिंदास्त. तन्वी. तन्वीला. हो मी सहमत आहे. बिंदास्त. आणि आता या ठिकाणी तन्वी ह्यांना बिंदास्त हा टॅग मिळाला आहे. ओके, पुढचा सिनेमा झपाटलेला. म्हणजे लागलंय. दे. सगळं वाईट मीच घेतो ना. इथे बहुमत बोलल्याने 4 इथे ते स्वतःला चांगलं देतील. सगळं मी घेतो. ए, झपाटलेला नक्की मला देऊन टाक. ए, हा. कारण मी एकटक बघत बसते झपाटल्यासारखी. झालं की. ओके, मी बाकीचे एकेकांना विचारते आणि मग तुम्ही ते टॅग द्या. अरे देवा, अरे गेम आहे तो. अरे चिडू नको. चिडत नाही, मी खरं बोलतोय. तुला माहिती का, झपाटलेला ही अतिशय सुपरहिट फिल्म आपण आहे. कशाला वेस्ट करतो हे पण कच्चा लिंबू पण असतात. आणि ही फिल्म परत बघावीशी वाटते लोकांना. त्यामुळे झपाटलेला इज अ गुड टॅग. हा गुड. इट्स अ गुड टॅग. झपाटलेला चांगला म्हणजे गेम साठी झपाटलेला, जिंकण्यासाठी झपाटलेला,
करेक्ट ती बरोबर बोलते ऐक ती काय बोलते ऐकतोय दीपाली, गेमसाठी बिंदास पण असतो. आम्हाला विचारलं पण का नाही ना, तसंच असतं ना. आपण एकेकाला विचारत का होता. का टाइम वेस्ट ठीक आहे. करायचं तिचं, एवढं आली आहे का वेस्ट करायचं ना. पुढे जाऊयात. अनुश्री, चल तू सांग, कच्चा लिंबू. अरे वा उशिरा आली आहे उशिरा आलीये म्हणूनच बोलतात थोडासा लिंबू fine. कच्चा आहे, पिकेल. डोंट वरी. पिकलेला आहे ऑलरेडी, तेव्हा सगळ्यांना काढून इथे उभी आहे, बट दॅट्स ओके. ओके विशाल, नाव यू हॅव अ चान्स. तुला सांग, घरात वाळवी कोण आहे? वाळवी. मी अरे काय वाळवी म्हणजे काय? अरे मग स्वतःला देऊ शकतो ना यार. वाळवी अरे वाळवी म्हणजे आपण म्हणतो ना, लाकडावर वाळवी लागली, घरात वाळवी लागली, जी कीड लागते किंवा जे वाढत जातं. मी चला माझं टर्न. वाळवी. विशाल थोडासा नाराज दिसतोय, पण ठीक आहे. आय एम शुअर आय कॅन. कारण लेट झालं थोडं एक लोकांना विचारायला. असं बहुमत मध्ये 4-2 आहेत, ते मला सगळ्यांना विचारलं माहिती आहे. होतं, ते तसंच जाणार आहे. स्पेसिफिकली मेन्शन केलं मला होतं सांगू तिने, नको. म्हणून मग मी तुझंच नाव घेत. मरडतो कशाला हे ना नीट. तुझ्याशी बोलत नाहीये ना. ओके विशाल, इट्स अ फन गेम. आता मी कुठे काय बोलतोय श्रुती, मला याचं सगळं आलं, मला कळतंय म्हणून स्वतःला द्यायचं आलं सगळं. लेट्स गो अहेड. पुढचा सिनेमा आहे जो आपण विचारूया तन्वीला. अशी ही बनवा बनवी. अनुष्का देईन मी बनवतच असते. टास्क जिंकण्यासाठी किंवा फायदा करण्यासाठी मी खोटं बोलून गेम खेळू शकते, त्यामुळे ती बनवत असते लोकांना, असं मला वाटतं. पण सगळंच खरं बोलून गेम जिंकता येतो का? नाही, पण ती कायमच खोटं बोलून फायदा घेतात. कायमच नाही, मी कंटिन्युअस खोटच बोलते असं नाहीये. हे एखाद्या कधीतरी task खरं साठी बोलून जर पण का- करावं एखादा लागतं. तास सुटतो तिचा खरं बोलून. नाही, एखादा टास्क मध्येच खोटं बोललेत. ओके. आणि आता मात्र तुम्हाला खोटं नाही, तुम्हाला खरं बोलायचंय. कारण पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍक्च्युली खरं बोलूनच तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. काय असतं ना, आपण असं म्हणतात की माणसं 2 गोष्टींमुळे मोठी होतात आणि शिकतात. एक म्हणजे भेटलेली माणसं आणि दुसरं म्हणजे वाचलेली पुस्तकं. इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने जगता येतं, स्वतःला पडताळता येतं. आणि आपल्याला हेच करायचं आहे की तुमच्या आयुष्याचे काही पानं जी आहेत ती आपल्याला उलगडायची आहेत. आता राहिलेत काही थोडेच दिवस, त्यामुळे मला असं वाटतं की आपण छान गोड शेवट करायला पाहिजे. आता 1 by 1 विशाल, हा चान्स सगळ्यांना मिळणार आहे. मला सांग, इथल्या अशा कुठल्या 2 गोष्टी आहेत ज्या तू तुझ्या मनात कायमस्वरूपी ठेवणार आहेस? बिग बॉसचा आवाज, ते आवाज परत इथून बाहेर गेल्यावर मला नाही वाटत की कधीच मला असं ऐकू येईल. आणि दुसरी गोष्ट, मला खूप मिस करणार मी या घरी, ते या घरची सगळी लोक. आणि त्या सगळ्या लोकांमध्ये काही ना काही एक क्वालिटी होती जी खूप छान होती. आम्ही एकमेकांची फॅमिली आहोत. आम्ही भांडलो, हसलो, खेळलो, लागलंय खूप. आणि एका फॅमिलीसारख्याला ना 21 लोकांबरोबर ज्यांना तुम्ही ओळखतच नाही आहे लाईफमध्ये, ते असं एक एक्सपिरियन्स मी मिस करणार. डेफिनेटली, तू अगदी खरं म्हणालास. आणि आता अनुश्री, म्हणजे एक फनी वाटेल हे, पण मी हा जो बाहेरचा राईट साईड वाला सोफा आहे तो ती माझी खूप मोठी आठवण आहे. सकाळी उठलं की मी अर्धा झोपेत असते आणि मला बिलकुल इच्छा नसते उठायची, आणि मी त्या सोफ्यावर जाऊन बसते गरम पाण्याचा ग्लास घेऊन. स्ट्रगल आम्हालाही दिसतो. Okay. सो ते एक मी खूप मिस करेन. आणि दुसरं म्हणजे मी ना स्वतःला खूप कमी लेखायच्या आधी, मी अजून कमी आहे, मी खूप कमी आहे असं मला वाटायचं नेहमी. पण इथे आल्यानंतर जेव्हा मी आता इथे पोहोचली आहे ना, असं वाटतंय की जेव्हा मागे बघते मी, अरे हा मी ते तेव्हा चांगलं केलं होतं म्हणून मे बी एक ब्राउनी पॉईंट्स मिळाले असतील, त्याच्यामुळे लोकांनी मला आत्तापर्यंत ठेवलं असेल. ओके. सो मी काही केलं तरी मी ती एक गोष्ट खूप शिकले की जे होतंय ना, चुका ऍक्सेप्ट करा. ओके. तन्वी, पहिलं तर मी बिग बॉसचा ओरडा मिस करेन. थोडक्यात सांगायला गेलं ना, तर बिग बॉस नारळासारखे आहेत, जे बाहेरून कडक दिसतात पण आतून एकदम गोड आहेत, मऊ आहेत. म्हणजे आईबाबांपलीकडे आता बिग बॉस आहे. तर बिग बॉस माझ्या पप्पांसारखे झालेत सध्या. म्हणजे ओरडले की मी रुसून फुगून बसते आणि मग परत बिग बॉसना बोलावं लागतं की काय झालं तन्वी,
दुसरी गोष्ट माझा काटा, ते एक फॅमिली तयार झाली माझी, जिथे मला कधीच असं घरची आठवण नाही आली. कायम मला असं उठता बसता स्वतःचंच घर आहे, सगळं माझं व्यवस्थित चाललंय ही भावना मिळाली. त्यामुळे मी काट्याला कधीच विसरणार नाही. म्हणून तर म्हटलं ना की फॉर एव्हर नाती इथे तयार होतात तुमची. आणि आणि हो, मी हे बोलते की तन्वी कोलते बिंदास गेम खेळते, पण जिथे नाती येतात ना तिथे माझाच गेम होतो यार. सो मी माझ्या नात्यांना कधीच नाही विसरणार, ज्यांनी आजपर्यंत माझी साथ दिली. खरंय, आणि आयुष्यात नातीच कमावण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. आणि दीपाली ताई, सगळ्यात पहिली गोष्ट तर मी इथे प्रत्येक वेळा जे खेळलेले टास्क आहेत ना ते मी कधीच विसरणार नाही. हे सगळं मी करू शकते, हे सगळं मला बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मी स्वतःला ते चाटपाळलं. हे मी केलेलं आहे या घरात. आणि मी अनुश्रीला हरवलं आणि मी तिला हरवलं. मला इतकं छान वाटलंय, कारण माझी कॉम्पिटिशन नाही आहे यांच्या बरोबर खेळण्यामध्ये, तर ते मी कधीच विसरू शकणार नाही. आणि दुसरं, हा किचन, या किचन मध्ये बनवलेले पोहे ताईचे जे मी कधीच विसरणार नाही, कारण मी इतक्या लोकांचं श्रुती मी कधीच बनवलं नव्हतं. ते किचन परत मला बिग बॉसने दिलंय. मला त्यामुळे ते वाटतं जेव्हा माणसाचा आत्मा खाऊन तृप्त होतो ना, तेव्हा असा मनापासून आशीर्वाद दिला जातो की भलं हो तुझं. येस येस नक्कीच. आज मी मटण बनवणार आहे, या खायला. नाही, मला पण आशीर्वाद पाहिजेत. फिनाले वीक आहे. आज काय ऑल राईट. रेवा, खरं तर सॉरी, प्रत्येक तिथे घालवलेला प्रत्येक क्षण खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतच नाही, आठवतच नाही, म्हणजे वाटतच नाही की मी काहीही विसरणार यामधनं. ओके. राकेश, पहिली गोष्ट म्हणजे 2 गोष्टी मेजर मला वाटतं मी मिस करेन, की ती स्टोरूमची जी बेल वाजते ना दरवेळेला, कारण लहान मुलांसारखे आम्ही काय आलंय ते गिफ्ट, सॅन्टाक्लॉसच्या चिमणीमधनं काहीतरी गिफ्ट टाकून जातो ना, तशी एक्साइटमेंट असते की स्टोरूम मध्ये काय आलंय. आणि सर्वात मोठी गोष्ट मी मिस खूप करणार आहे ती आहे कन्फेशन रूम. साक्षात देव येऊन बोलतोय असं वाटतं. आणि एवढं सुदिंग, किती या घरात खूप त्रास होतो, म्हणजे जगणं या घरात सोपं नाहीच आहे बिलकुल. खरंय. एक जो सुदिंग ऑरा जो आहे या घरामध्ये, एक अशी जागा पण आहे हे बिलीव्हच होत नाही. पण किती छान बघ, तू हा कोपरा सांगताना मनातला कोपरा असा रिकामा केलास. आणि त्यासोबतच मला असं वाटतं की इथे तर शांतता पण बोलते. हो, असं नाही का वाटत तुम्हाला? करेक्ट करेक्ट. त्यामुळे आय एम शुअर की जसं तुम्ही हे घर मिस करणार आहात ना, जे लोक तुम्हाला बघतायत ते देखील हे घर परत परत मिस करणार आहेत, की आता आपल्याला परत हे लोक नाही दिसणार आहेत लवकर. तुम्ही सगळे ह्या फिनालेपर्यंत पोहोचलात, इतका उत्तम गेम तुम्ही खेळलाय. इथपर्यंत पोहोचणं डेफिनेटली सोपं नसतंच. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की ट्रॉफी भलेही कोणीतरी एक घेऊन जाणार आहे, पण जो रिस्पेक्ट तुम्ही कमावला ना तो सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. 93.5 रेड FM, बजाते रहो. थँक्यू. बाय बाय. RJ श्रुती, या बीबी रेडिओ स्टेशनमध्ये येऊन आपण धमाल आणलीत, परंतु आता वेळ आहे निरोपाची. बिग बॉस, थँक्यू सो मच. तुमच्या आवाजावरही आमचं प्रेम आहे आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आंटी. थँक्यू. बाय बाय. ऑल दी बेस्ट. थँक्यू, बाय. हॅलो ब्युटिफुल पीपल, माझं नाव RJ टिया. ज्याच्या डोळ्यावर पट्टी आहे त्याला ती वस्तू सेल करायची. त्या प्रोडक्टचं नाव चिंटू ठेवतीये, तुम्ही ते खाऊही शकता. तुमच्या चिंटूचा रंग काय आहे? काळा. बिग बॉसच्या हाऊस मध्ये आता 6 चिंटू आहेत. मग 5च आहेत ते. माझ्याकडे मग नाहीये.